फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हॅलो बाबा. बाबा काय झालं? तुम्ही भेटलात पार्थदादांना? हा, भेटलो. काय म्हणाले? तुम्ही सगळं खरं खरं सांगितलं? बेटा, आपण भेटल्यानंतर बोलूया. बाबा अंदाज तरी द्या ना. सई, तुला सांगितलं ना, भेटल्यानंतर सविस्तर बोलूया. बरं ठीक आहे. बाबा मलाही तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आपण भेटूनच बोलूयात. हो बेटा, आता आपलं भेटणं खूप गरजेचं आहे. बाय. ओके बाबा, बाय. वहिनी, वहिनी, अगं मी तुलाच शोधत होतो. काय झालंय काय? तू एवढी टेन्शन मध्ये कायस? अरे पार्थ ऑफिसमध्ये नाहीये. तू एक काम कर, तू त्याला फोन कर आणि त्याला सांग की ताबडतोब इथे बोलवलंय. ताबडतोब? अगं तो कामात असेल, मीटिंग मध्ये असेल कुठल्या तरी. त्याची मीटिंग कधीच संपणार होती. तू कर ना त्याला फोन. बरं ठीक आहे. अरे दादा, कुठे आहेस तू? मी बाहेर आहे जरा. बोल. कंपनीत कधी येणार आहेस? का रे, काय झालं? झालं काय नाही, वहिनी विचारत होती म्हणून. तू तिला घेऊन घरी जा. मी सरळ घरीच भेटतो तुम्हाला दोघांना. बरं ठीक आहे, बाय. काय झालं? येतोय ना तो नाही अगं, म्हणजे त्याला वाटेत एक काम आहे, तिकडनंच तो घरी जाणार आहे. आपल्याला तो घरीच भेटेल. काय झालं? काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही. मग वहिनी इतक्या टेन्स्ड का दिसतायत? हेन्स्ट नाही ग, कुठे. टेन्शन काही नाही आहे. दादा ॲक्च्युली ऑफिसमध्ये येणार होता आणि मग आपण सगळे घरी जायचं होतं, पण आता तो परस्परच घरी जाणार आहे म्हणून. अच्छा. बरं, मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायचं होतं. वहिनी तिथे जवळच राहते. मग मी तिला भेटून घरी येते. चालेल? चालेल ना. बरं, मी निघते. वहिनी, आपण पण निघूयात माझ्या मते. चल. राणे साहेब, नाही खुश दिसता आज. खुश म्हणजे? अरे जाळ्यात मासोळी अशी फसली आहे ना. मासुळी जाळ्यात म्हणजे वाघाचे पंजे. तुम्हा लोकांना ना सगळं चमच्यान भरवायला लागतं. अरे जरा डोळे कान उघडे ठेवा, डोकं चालवा, म्हणजे मग मला दिसते ना ते तुम्हाला दिसेल. म्हणजे काय म्हणताय राणे साहेब? अरे मगाशी जेव्हा छोट्या मॅडम कडे बघायचं होतं
तर तू डोळे फाडून फाडून मिठाईच्या पुड्याकडे बघत होतास हा? होय साहेब, पण तुम्ही खुश का ते सांगा ना साहेब. बरेच दिवस कार्तिकीच्या विरोधात काहीतरी शोधत होतो, ते आज हाती लागलंय माझ्या. हा काय? कार्तिकीची जाऊबाई, धाकटी जाऊबाई रागात. तिचाही राग आहे कार्तिकी मॅडम वर. काय सांगताय साहेब? हा म्हणजे ही तर हुकमाची राणीच गावली म्हणायला हवं. हा अजून तसं काही म्हणता येणार नाही, पण मी आता असे पत्ते पिसून डाव टाकणार आहे ना, त्या हुकमाच्या राणीचा जोकर म्हणून वापर करतो. बघत राहा. पण मग डाव लागलाय हे कसं काय कळणार साहेब? कळणार. फोन आला की कळणार. कोण? कोणाचा? हुकमाच्या जोकरचा, छोट्या मॅडमचा. मी माझा नंबर दिलाय. काय सांगता काय? हा गरज लागली, अडचण आली तर फोन करायला सांगितलंय मी. पण साहेब, तुम्ही असं डायरेक्ट पार्थ साहेबाच्या घरातल्या व्यक्तीला बोललात, हा नंबर दिलात. मग आपण यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तू त्याची काळजी करू नकोस. हा मी माणूस बघूनच फास टाकतो आणि मीच फास तो आवडतो. मग जिंकणार कोण? मीच. बाबा, बाबा काय झालं? इथे का बोलवलं मला? सई बेटा, तुझ्याशी थोडंसं बोलायचंय म्हणून. गाडीमध्ये बस. हा बाबा सांगा, पार्थदादांना भेटला होतात? काय म्हणाले ते? मी पार्थला भेटलो. कार्तिकीविषयी सगळंच काही सांगू शकलो नाही त्याला. का? त्या बाईच्या प्रेमाची डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीये. बाबा काय म्हणाले ते? तुमचं म्हणणं त्यांना पटलं नाही? नाही, तसं तो काहीच म्हणाला नाही. म्हणे त्या कार्तिकीविषयी मी काही वेडवाकडं ऐकून घेणार. आपल्याला पूर्वी या कार्तिकीपासून सावध राहायला हवं होतं. आता पार्थपासून पण सावध राहायला हवं. पार्थ दादांपासून? बाबा हो काय बोलताय तुम्ही? बाबा ते तर किती चांगले आहेत. हो बेटा, अगं पार्थ चांगलाच आहे, कारण तो माझा मित्र आहे. पण काय आहे, त्या कार्तिकीच्या प्रेमामध्ये त्यांनी सतसत विवेक बुद्धीला टाळं घातलं. कार्तिकी हे एक डेंजरस कॉम्बिनेशन आहे आणि तुझा पार्थ दादा एकदम साधा आहे. या साधेपणाचा कसा गैरवापर करून घेईल ना, काही सांगता येत. पण बाबा आजवर असं काही झालेलं मला तरी आठवत नाहीये. दादांनी आजवर काहीच चुकीचं केलेलं नाहीये बाबा. त्यांनी तुझ्या बाबाचा अपमान केला एवढं पुरेसं नाहीये का? काय बाबा, तुमचा अपमान? सई बेटा, त्यांनी माझं म्हणणं ऐकलं नाही, हा माझा अपमानच नाही का? पण बाबा त्याचं कारण तुम्ही त्या कार्तिकी वहिनीविषयी बोललात, जे ऐकून घ्यायला दादा मेंटली रेडी नाहीयेत. आणि तो कधी रेडी होणार आहे? पण बेटा तुला माहिती आहे ना, पद्मनाभ काकाचं घर सुद्धा ह्याच बाईनी बर्बाद केलं. त्या
आता पार्थचं पण करेल. आणि काय ग, हा सगळा मोठा बिझनेसचा डोलार आहे ना स्वतःच्या घशात घालेल. मग सूरजला काय मिळेल? काही नाही ना बेटा. म्हणून तू त्यांना वाचवलं पाहिजेस, कळते ना? शेवटी सूरजच्या हातात हा बिझनेस राहायला पाहिजे. कार्तिकी त्या घरची कधीच नव्हती, कळते? आणि त्याचसाठी बेटा त्या कार्तिकी बरोबर पार्थ दादाला सुद्धा घराच्या बाहेर. हा, आणि एक लक्षात ठेव, यातलं सूरजला काही कळता कामा नये. त्याला वाईट वाटेल ना. बाबा, तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय मला, पण तरीही पार्थदादांविषयी. सई बेटा, तुझ्या बाबावर तुझा विश्वास नाहीये का? अगं 4 पावसाळे जास्त पाहिलेत. आता आपण कार्तिकीला त्या घराच्या बाहेर काढणार तेव्हा थांबवणारा कोण असणार? पार्थ ना. मग पार्थला पण आपल्याला, कळतंय ना तुला मला काय सांगायचं ते? बाबा, यात अवघड काहीच नाहीये. आपण पद्मनाभ काका आणि कार्तिकी वहिनी या दोघांचं रिलेशन पार्थ दादांसमोर आणायचं, म्हणजे त्यामुळे आपलं निम्मं काम होईल. गुड, व्हेरी गुड. पण बेटा, पार्थ दादाला विसरू नकोस. हा, राव. त्याचं जे काय करायचं ते आता मी करेन. बेटा, तू आता योग्य दिशेने विचार करू लागलीस, कळलं का? बाबा, त्या दोघांना समोरासमोर कसं आणायचं हे मी मॅनेज करेन. कारण मला वहिनीबद्दल सगळं कळलंय हे वहिनीला अजून माहिती नाही. त्यामुळे मी तिच्याबद्दल नक्की काय विचार करतेय हे तिला कळणारच नाही. ती माझं सगळं ऐकेल. होप सो. आई, हे घ्या दूध हवं. अगं थांबेल, थोडाच आहे खोकला आता. नको, हवेत जरा जास्तच गारवा आहे. खोकला वाढला तर घ्या लगेच. अरे सूरज, अरे तुझे स्वेटर्स ड्रायक्लिनिंग वरून आलेत, बेडवर ठेवलेत. ओह, थँक्यू. तसे मला ते लागणारच आहे दादा. मित्रांबरोबर पिकनिकला चाललास ना 1-2 दिवसात. सूरज, अरे कधी आलास? हे काय आत्ताच येतोय? काही खाणारस का? अगं सई, मी ना उपमा करून ठेवलाय, दोघं घ्या. वहिनी थँक्स. तशी खूप भूक लागलेली. सई, लवकर घेऊन ये रूम मध्ये. बरं, आणते. आई, थालीपीठ करते भाजणीचं, आणू तुम्हाला? अगं उपमा करतेस ना, मग थालीपीठ कशाला? सारा मॅडमची मागणी आहे, करायला नको? तू पण ना सगळ्यांच्या मागण्या पुरवणारं यंत्र झालंय तुझं. काही नाही, बस तू जरा, मी जाणते जाऊन. अहो आई, कशा? आई ग, काय झालं? काही नाही ग, गुडघ्यात चमक आली एकदा. तुम्ही कशाला एवढी धावपळ करता? तुम्ही बसा, मी मला म्हणते. अगं राहू दे, मी लावीन नंतर मला. नाही, काही नंतर लावत नाही तुम्ही. मी आणते लगेच, तुम्ही इथेच थांबा, मी आणते. कार्तिकी किती छान सांभाळते माझं घर. मी कशाला तिला काही बोलू? नीलच्या बोलण्यावरून मी तिला काही बोलणार, ती हर्ट होणार. कशाला दुखवू तिचं मन? नाही, नको उगाच. आलास? अरे गरम गरम थालीपीठ बनवलंय, खाणार का? नको, भूक नाहीये. भूक नाही? काय खाऊन आलायस का? तसं नाही ग. बरं ठीक आहे, दे थोडंसं थालीपीठ, पण त्याच्यात चहा दे जरा. काय झालं पद्मनाभ? कसला विचार करतोयस? काही नाही.
काही कसं नाही? कसलं टेन्शन आलंय तुला? आई अगं, आज कार्तिकी भेटली होती. खूप टेन्शन मध्ये होती. तिच्या टेन्शनशी आपला काय संबंध? खरंय तुझं म्हणणं, पण अगं तिचा प्रॉब्लेमच असा आहे की आपली इच्छा नसली तरी संबंध येतोच. कुठला प्रॉब्लेम? तिला अशी शंका आहे की नील तिच्या भूतकाळाबद्दल, आय मीन आमच्या भूतकाळाबद्दल पार्थला सगळं काही सांगणार आहे. त्यासाठी तो त्याला भेटायचे खूप प्रयत्नही करतोय आणि फायनली त्यांचं भेटायचं ठरलंय. हा नील पण ना, त्याला काय गरज नसते उद्योग करायची. हो ना अगं, या ना त्या कारणाने पार्थला ऑफिसमध्ये थांबवून ठेव, नीलला भेटून देऊ नको, हे हे असलं सगळं ती सांगत होती. पण मी तिला सांगितलं की आज न उद्या हे सगळं घडणारच आहे. हो रे, ते खरंय, पण नीलही कोणाला त्रास द्यायची संधी सोडतो का? आई अगं, माझ्या भूतकाळाबद्दल पार्थला कळलं तर काय याची काळजी वाटत नाहीये मला, पण हे सगळं नीलच्या तोंडून कळलं तर काय याची काळजी वाटते. खरंय तुझं म्हणणं. तुला तर माहिती आहे नीलला सगळं होत्याचं नव्हतं करून सांगायची सवय, त्यामुळे काही प्रॉब्लेम्स तर क्रिएट होणार नाहीत ना. ह्या सगळ्यामध्ये आपल्या सईला काही त्रास नाही झाला म्हणजे मिळवलं. मलाही तीच काळजी वाटते. पार्थपर्यंत जर चुकीच्या गोष्टी पोहोचल्या तर ते सावरणं खूप कठीण जाईल आई. हो ना. जिनं हे सगळं केलं आणि जो हे सगळं बोलणार त्यांना काही सोयीसुतक नाहीये. मधल्या मध्ये तुला मात्र त्रास होतोय आणि सईची काळजी वाटत राहणार. माझा चांगुलपणा म्हणून मी आजपर्यंत माझ्या भूतकाळाबद्दल पार्थला काही बोललो नाही. माझं चुकलं तर नाही. पार्थ, तू मला कानाखाली मारून चांगलं नाही केलंस. ही थप्पड तुला खरंच महागात पडेल. 8 वर्षापूर्वी अनंतराव कुलकर्णी यांनी पण हीच चूक केली होती. माझ्या सख्या वडिलांनी. मी त्यांना सोडलं नाही. तुला इतक्या वर्षाच्या आपल्या मैत्रीचा अपमान केलास तू. आता मलाही माझ्या पद्धतीने या मैत्रीचा मोबदला देऊ दे. माझ्या मुलीने सईने त्याची सुरुवात सुद्धा केली असेल. युद्ध सुरू झालंय पार्थ. एव्हाना तिने तिचा पहिला डावही टाकला असेल. बघ आता त्या घरात तुझ्या त्या कार्तिकीचं महत्व कसं कमी होतंय ते. नील कुलकर्णी म्हणतात मला. नील कुलकर्णी.